महाराष्ट्र डेमोक्रेसी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। अमरावती येथील जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या रेल्वे पुलवर वाहतूक बंद केल्यानंतर मागील 6 महिन्यापासून या ठिकाणी संपूर्ण जी ट्रॅफिक व्यवस्था आहे विस्कळीत झालेली आहे। आता हा पूल पाळण्याचे जे आदेश आहे ते आले आहे। हा पूल पाळण्यासाठी मुंबईच्या मते कन्स्ट्रक्शन कंपनीला याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला असून याची आता सुरुवात होणार आहे। मागील 24 ऑगस्ट पासून हा पूल अचानक रात्री बंद करण्यात आला होता। पोलीस आयुक्तालय यांच्याकडून सुद्धा आदेश देण्यात आले होते की या पुलावरून वाहतूक करू नये। पुलाला पाळण्याच्या अगोदर ज्या प्रकारची प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून करण्यात आली होती, यामध्ये एक प्रस्ताव दाखल करण्यात आला होता। यामध्ये या पुलावर वाहतूक म्हणजे दुचाकी, चारचाकी, इवन जे पांदण रस्ते आहे म्हणजे पायदळ सुद्धा या पुलावर जाता येणार नाही। या पुलाचा धोका आहे, हा पूल केव्हाही पडू शकतो असा अहवाल हा PWD ला सादर करण्यात आला होता आणि रेल्वे विभागाने सुद्धा हा अहवाल सुद्धा मान्य करून हा पूल बंद केला होता। परंतु या पुला खालून दररोज अंबा एक्सप्रेस, जयपूर एक्सप्रेस, सुरत एक्सप्रेस सारख्या मोठ्या गाड्या जातात, तर हा धोका नाही का? या पुलावरून पांदण चालणे सुद्धा बंद करण्यात आलेले आहे। म्हणून आता हा पूल आता संपूर्ण बांधण्यासाठी केंद्र सरकार व राज्य शासनाकडून पाऊल उचलण्यात येत असून आता हा पूल पाडून काम सुरू होणार असून या ठिकाणी या पुलाच्यामुळे संपूर्ण अमरावती शहराची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली आहे। परंतु हा पूल जर सुरू झाला तर पुन्हा एकदा अंबानगरी अमरावतीची वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल असं जनतेचं मान्य आहे।